शोभा संतोष किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण भरली कारल्याची भाजी बनवूया। त्यासाठी लागणारं साहित्य ही बघा, अशी छान छोटी छोटी कवळी भरली कारली करायला अशी छान छोटी कारली घ्यायची आणि त्याला असे मध्ये काप देऊन घ्यायचे आणि मी त्याला मीठ लावून घेतलेले आहे। प्रत्येक कारला असं चिरून घ्यायचं आणि त्याला मीठ चोळून घ्यायचं आणि जाड कडक बिया असल्या तर त्या कडक बिया काढून घ्यायच्या। असल्या कडक बिया या मी काढून घेतल्या, कवळ्या असल्या तर ठेवायच्या। अशा प्रकारे आपण हे मीठ लावून घेतलेली कारल्याला काप देऊन घेतले। त्यासाठी लागणारं साहित्य, आता वाटण्यासाठी लागणारं साहित्य, हे ओलं खोबरं घेतलं मी, किसून घेतलं आणि भाजून घेतलं। हे थोडे शेंगदाणे पण भाजून घेतले, जिरं हे पण थोडंसं भाजून घेतलं, लसूण आणि जिरं भाजून घेतलं, ही कोथिंबीर, लाल तिखट, हळद, धण्याचं पूड आणि हा थोडासा कांदा लसूण मसाला। चला तर मग आता आपण अगोदर हे शेंगदाणे थोडेसे जाडसर मिक्सरमधून काढून घेऊ। आपण जाडसर पूड करून घेवायची। हे बघ, शेंगदाण्याचं पूड आपण मिक्सरमधून काढून घेतलं। आता हे ओलं खोबरं भाजलेलं, ओलं खोबरं टाकून बघा, छान लागते भाजी। थोडंसं मी भाजून घेतलं ओलं खोबरं। आता आपण त्यात हा लसूण पण मी भाजून घेतला आहे, भाजलेलं जिरं आणि आता ही कोथिंबीर, भरपूर सारी कोथिंबीर। आता हे आपण मिक्सरमधनं हे पण काढून घेऊ। बघा, आता हे आपण खोबरं, लसूण, कोथिंबीर हे पण आपण चांगलं मिक्सरमध्ये पाणी न टाकता असं वाटून घेतलं। आता हे आपण सगळं काढून घेऊ। हे बघा, आता आपण हे वाटून घेतलेले सर्व साहित्य आपण एकत्र करून घेऊ। आता त्याच्यामध्ये हे लाल तिखट, तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे टाकायचं। हे खूप तिखट आहे म्हणून मी हे 1 चमचा घेतलं आहे। धनेपूड 1 चमचा, थोडीशी हळद आणि हा कांदा लसूण मसाला। आता आपण हे आणि मीठ, चवीप्रमाणे मीठ। आपण कारल्याला पण मीठ लावलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं जरा नेमकंच घालायचं। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ आणि कारल्यामध्ये भरून घेऊ आपण। किंचित आपण हे मिक्सरचं भांडं धुतलेलंच पाणी आपण यात घालू। म्हणजे कसं थोडंसं आपण ओलसर केलं ना की जरा कारल्यामध्ये छान भरलं जाईल, ते मसाला बाहेर येणार नाही। आता आपण हे प्रत्येक कारल्यामध्ये हे मिश्रण भरून घेऊ। आता आपण हा वाटलेला सर्व हा मसाला असं छान कारल्यामध्ये छान भरून घेऊ। आपण असं छान दाबून दाबून भरून घ्यायचा। आणि आता छान असं दाबून भरून घ्यायचा प्रत्येक कारल्यामध्ये। आपण याला मीठ लावलेलं आहे, त्याच्यामुळे आपलं कारलं अजिबात कडू नाही लागणार आणि छोटी कारले कडू नाही लागत। त्यात आपण ओलं खोबरं, शेंगदाणे ते टाकले ना, त्याच्यामुळे अजिबात कारल्याची भाजी अजिबात कडू नाही लागणार। ज्यांना आवडत नाही ना कारलं ते पण खातील। हे बघा, अशा प्रकारे आपण सर्व कारले आपण भरून घेऊ। सगळा मसाला कारल्यांमध्ये आपण भरून घेऊ। हे बघा, अशा प्रकारे आपण ही कारली भरून घेतली। आता कढईमध्ये तेल टाकायचं। तेल तापलं की थोडीशी मोहरी आणि थोडासा हिंग, आता हे आपण भरलेले कारले सोडूया त्यात।
हे बघा, आता आपण आपला राहिलेला मसाला पण उरलेला मसाला पण त्यावर टाकून घेऊ. आणि झाकण ठेवून देऊ. लगेच परतवायची नाही आपल्याला. 5 मिनटं आपण असं झाकण ठेवून देऊ. 5 मिनटं. आता बघू आपण 5 मिनिटांनी. हे बघा, आता परतवून घ्यायचं हलक्या हाताने, नाही तर आपला मसाला सगळा निघून जाईल. असं हलक्या हाताने आपण छान अशी परतवून घ्यायची. पाणी टाकायची घाई करायची नाही. जर तुम्हाला पातळ भाजी करायची असली कारल्याची तर थोडंसं आपण पाणी गरम करून घेतलेलं इथे. हे बघा, इकडे पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. सुकी पाहिजे असेल तर थोडं कमी घालायचं पाणी, आणि जर तुम्हाला चांगली पातळ भाजी पाहिजे असेल तर थोडं जास्त घालायचं. अशी छान परतवून घ्यायची तेलावर. अजून आपण तेलावर परत अजून 5 मिनटं छान परतवून घेऊ. 5 ते 10 मिनटं. हे बघा, आता आपण बघूया. आता आपली भाजी बघू. आता आपण झाकण उघडूया. आता आपण तेलावर चांगली आपली कारली छान फ्राय झाली आहे. बघा, अशी छान परतवून घ्यायची. तेलावर चांगला आपला मसाला चांगला परतला गेला पाहिजे. आणि तुम्हाला आता किती ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे आपण मग त्यात पाणी घालायचं. मग आता आपण मिक्सरच्या भांड्यात धुवून घेतलं आणि ते पाणी थोडंसं घालून घ्यायचं. आणि आपण उकळवून घेतलेलं पाणी आहे ना, ते टाकायचं. तुम्हाला कितपत ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे टाकायचं हे उकळलेलं पाणी. परत एकदा चांगलं आपण परतवून घ्यायचं. आता आपण परत झाकण ठेवून 10 मिनिटं आपण बारीक गॅसवर आपण शिजवून घेऊ. हे बघा, सर्व करून घेतली आपण. तयार झाली आपली कारल्याची ग्रेव्ही भाजी. त्यावर थोडीशी वरतून कोथिंबीर टाकायची. बघा, अशा या माझ्या पद्धतीने कारल्याची ग्रेव्ही भाजी बनवून बघा. ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरी बरोबर, बाजरीच्या भाकरी बरोबर खाऊ शकता, पोळी बरोबर. अशा प्रकारे बनवून बघा. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.